टी आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। त्याला टीए टेरिटोरियल आर्मी भरती सुद्धा म्हटलं जाते। तर महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 4 सेंटरवर महाराष्ट्रामध्ये टीएची आर्मी रॅली भरती होते। तर बा देवराळी सेंटर नाशिक, त्याचबरोबर बेळगाव कर्नाटक, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटर आणि त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणा। ठीक आहे, तर हे 4 सेंटरवर जे विद्यार्थी मित्रांनो टी आर्मी रॅली भरती या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा। आणि या संदर्भातलं एक अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि टीए टेरिटोरियल आर्मी जी भरती हे सेम आर्मी भरती सारखी एक लक्षात ठेवा, यामध्ये कोणताही फॉर्म नाही भरावा लागत। ही ऑफलाईन भरती राहते एक लक्षात ठेवा। जे काही डेट ज्या 15-16 एका दिवशी 15-16 जिल्ह्यात जे ग्राउंड आहे हे एका दिवशी या ठिकाणी राहते। ज्या काही डेटवर ज्या जिल्ह्यात ग्राउंड असते त्या दिवशी आपल्याला भरतीवर या ठिकाणी जावं लागते एक लक्षात ठेवा। आणि टी आर्मी रॅली भरतीमध्ये जे शिक्षण लागते 8वी पास 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला 8वी 10वी पास टीए टेरिटोरियल आर्मीची भरती या ठिकाणी देता येते एक लक्षात ठेवा। हे कधीपर्यंत या ठिकाणी निघणार आहे या संदर्भात एक अपडेट आले, ते अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि कधीपर्यंत ही टी आर्मी रॅली भरती येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। निवड प्रक्रिया कशा प्रकारे असते, ग्राउंड कशा प्रकारे असते, भरतीची कशी काय प्रक्रिया असते, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टी आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टी आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टीए टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये टी आर्मी रॅली भरतीमध्ये आपण पात्रता जर आपण विचार केला तर बा यामध्ये शिक्षण 8वी पास ते 10वी पास राहते एक लक्षात ठेवा। एवढं काही यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 42 वर्षापर्यंत आपल्याला ही भरती या ठिकाणी देता येते एक लक्षात ठेवा। 18 ते 42 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहते। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा यामध्ये 30 ते 40 हजार रुपये महिना आपल्याला भेटते एक लक्षात ठेवा टीए टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये प्रादेशिक सेनामध्ये। ठीक आहे, आणि टी आर्मी रॅली भरतीमध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर उंचीचा तुम्हाला यामध्ये बेनिफिट भेटणार आहे। तर उंची यामध्ये फक्त 160 सेंटीमीटर उंची यामध्ये लागते टी आर्मी रॅली भरतीमध्ये एक लक्षात ठेवा। 160 सेंटीमीटर जर आपली उंची असेल तर एवढे काही उंची आपली जे विद्यार्थी बसणार आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एवढे काही यामध्ये उंची लागते। तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, टीए टेरिटोरियल आर्मी भरती प्रादेशिक सेना टीएची आर्मी रॅली या ठिकाणी निघत आहे एक लक्षात ठेवा। तर टी आर्मी रॅली भरती संदर्भात एक अपडेट आले, ते दाखवून देतो, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर बघू शकता या ठिकाणी इंडियन आर्मी में नौकरी का मौका 3806 पदों पर होंगी भर्ती। तर योग्यता क्या है, सोल्जर जीडी 10वी पास आणि टक्के 45%। आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी बघू शकता सोल्जर क्लर्कमध्ये 12वी पास 60% आणि त्याचबरोबर जे ट्रेड्समॅनसाठी 10वी पास 8वी पास। ठीक आहे, तर एवढे काही शैक्षणिक पात्रता आहे। तर बघू शकतो तुम्ही या ठिकाणी, अगर आप इंडियन आर्मी में नौकरी करना चाहते हैं तो यह शानदार मौका है। प्रादेशिक सेना टेरिटोरियल आर्मी ने वर्ष 2026 के लिए 3806 पदों पर भर्ती की अधिसूचना जारी की है। यह भर्ती रैली के माध्यम से अगस्त सितंबर 2026 तक आयोजित की जाएंगी। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पदों पर होंगी भरती। इस भरतीमध्ये जे आहे सोल्जर जीडीचं पद असणार आहे, सोल्जर क्लर्कचं पद असणार आहे आणि त्याचबरोबर ट्रेड्समॅनचं पद असणार आहे आणि अन्य या ठिकाणी जे पद असणार आहे। आणि चयन प्रक्रियेचं जर पाहिलं, सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, दस्तावेज असणार आहे। त्याचबरोबर आपलं फिजिकल असणार आहे, ग्राउंड आपलं जे पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंडच राहते। दस्तावेज म्हणजे काय, डॉक्युमेंट चेक करते, म्हणजे फक्त आपलं ते स्टार्टिंगला गेल्याबरोबर आपलं काय डोमिसाईल चेक करते आणि 10वीचे मार्कशीट ते चेक करते, बस एवढं काही दस्तावेज चेक केले जाते। त्यानंतर ग्राउंड राहते, ग्राउंड झाल्यानंतर पेपर, मेडिकल टेस्ट, त्याचबरोबर मेरिट लिस्ट अशी निवड प्रक्रिया आहे। तर बा कहा रैली है, तर बा भर्ती रैली विभिन्न इन्फेंट्री बटालियन केंद्रों पर आयोजित होगी। प्रमुख रैली केंद्रों में अमृतसर, लुधियाना, जालंधर, बारामुल्ला, राजौरी, बरेली, मेरठ, अल्मोड़ा, अंबाला, पालमपुर, शिमला, कोटा, जयपुर, श्रीगंगानगर और दिल्ली शामिल है। उम्मीदवारों को अपने जोन के अनुसार रैली में भाग लेना है। चयनित उम्मीदवार को 15,000
500 ते 69,400 रुपये प्रति महीना सैलरी मिलेंगी। जनरल, ओबीसी और ईडब्ल्यूएस के वर्गों के आवेदन शुल्क 100 रुपये, जबकि SC ST की कोई शुल्क नाही आहे। तर बा सध्याच्या कंडिशनला कुठे ही भरती या ठिकाणी आलेली आहे। तर बा बारामुल्ला झालं, त्याचबरोबर अमृतसर झालं, लुधियाना झालं, जालंधर झालं, राजौरी झालं, बरेली झालं, मेरठ झालं, अल्मोड़ा झालं, अंबाडा झालं, पालमपूर झालं, शिमला झालं, कोटा झालं, जयपूर झालं, श्रीगंगानगर झालं, दिल्ली झालं। तर हे जे विद्यार्थी मिळून झोन 2 मध्ये येते, ह्या जे आहे झोन 2 मध्ये आहे आणि महाराष्ट्र जे झोन मध्ये येते, तर महाराष्ट्र जे विद्यार्थी मिळून 4 झोन मध्ये येते। महाराष्ट्र जे आहे झोन 4 मध्ये महाराष्ट्र येते, ज्यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, केरला, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा, गोवा, दादर, नगर हवेली, दमण, दीव, लक्षद्वीप, पुडुचेरी, ठीक आहे। तर हे एवढे काही जे विद्यार्थी मिळून झोन 4 मध्ये येते, एक लक्षात ठेवा राज्य। तर आपलं झोन 4चा आहे। तर आता टी आर्मी रॅली भरती कोणत्या महिन्यामध्ये ते निघणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पहिले निवड प्रक्रिया तुम्ही जाणून घ्या या ठिकाणी कशा प्रकारे टी आर्मी रॅली प्रादेशिक सेना। टी आर्मी रॅली मागच्या वर्षी जे विद्यार्थी मिळून या ठिकाणी 4 सेंटरवर झाली होती। देवराळी सेंटर नाशिक, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटर, त्याचबरोबर या ठिकाणी बेळगाव कर्नाटक आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे, ठीक आहे। तर तेलंगणामध्ये झाली होती, एक लक्षात ठेवा। तर हे 4 सेंटरवर जे महाराष्ट्राची टी आर्मी रॅली भरती झाली होती, एक लक्षात ठेवा। सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा होती। तर ह्या 4 सेंटरवर जे विद्यार्थी मिळून टीची भरती होती आणि 3 सेंटर असे होते, बेळगाव सेंटर, त्याचबरोबर देवराळी सेंटर, नाशिक, कोल्हापूर। तर या 3 सेंटरवर एकाच दिवशी डेट आली होती। एकाच दिवशी 15-15 जिल्ह्याचा ग्राउंड एकाच डेटवर आहे, म्हणजे ह्या 3 सेंटरवर एका दिवशी तुम्ही कोणत्याही सेंटरवर जाऊ शकता। हे 3 पैकी असे त्या ठिकाणी प्रक्रिया होती। आणि मी जे विद्यार्थी मिळून स्वतः टी आर्मी रॅली भरती दिलेली आहे 2025 ची, मागच्या वर्षीची, जे नोव्हेंबर महिन्यामध्ये निघाली होती, एक लक्षात ठेवा। जवळपास 14 की 15 नोव्हेंबरले ग्राउंड मी दिलेला, एक लक्षात ठेवा। आता एवढे काही तारीख मला माहिती नाही, पण नोव्हेंबर महिना एक लक्षात ठेवा, ठीक आहे। देवराळी सेंटर नाशिकला मी या ठिकाणी गेलो होतो ग्राउंड देण्यासाठी, आणि 1 दिवस अगोदर जे विद्यार्थी मिळून त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागते, एक लक्षात ठेवा। 1 दिवस अगोदरपासून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागावं लागते। रांग खूप लंबी राहते। रांग जे विद्यार्थी मिळून 1-2 घंटे रांगेमध्ये आपल्याला उभं राहावं लागते। त्यानंतर आपल्याला ग्राउंडच्या अंदर बसून ठेवते, एक लक्षात ठेवा। आम्ही रात्री 12 वाजता बसून रांगेमध्ये बसून राहिलो, तर सकाळपर्यंत त्यांनी बसून ठेवलं। रात्रीपासून तर मोठं ते स्टेडियम होतं, बाळासाहेब हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे ते स्टेडियम होतं। त्या ठिकाणी मोठी जागा, तिथं सर्व विद्यार्थ्यांना बसून ठेवते आणि एका रांगेने उठवते आणि ते गाडी त्यांची डायरेक्ट जे विद्यार्थी मिळून सेंटरच्या अंदर नेते, एक लक्षात ठेवा। सेंटर जिथून लांब आहे। तर त्या ठिकाणी रातभर मी त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागलो। त्यानंतर दुपारी आमचं ग्राउंड झालं 1:30 वाजताच्या आसपास, 1600 मीटर रनिंग आमचं झालं। तर आमच्या बॅचमध्ये जे विद्यार्थी मिळून 200 विद्यार्थी रनिंगसाठी सोडले होते। आणि देवराळी सेंटर नाशिकचा जो ट्रॅक आहे 400 मीटरचा आहे, ज्याच्या आपल्याला 2.5 या ठिकाणी राऊंड मारायचे आहे। 2.5 राऊंड मारल्यावर ते 1600 मीटर कंप्लीट होते, एक लक्षात ठेवा। मी स्वतः ग्राउंड दिला आहे। आमच्या बॅचमध्ये जे विद्यार्थी मिळून 200 पूर्व सोडले होते एका बॅचमध्ये, आणि 200 पैकी जवळपास या ठिकाणी 12 विद्यार्थी पास केले होते। आणि टायमिंगचा जर आपण विचार केला, 5 मिनिट ते 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत टायमिंग होता। मी पूर्ण त्या ठिकाणी पाहिलं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मी त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून रनिंगमध्ये कटलो होतो, एक लक्षात ठेवा, कारण की त्या ठिकाणी टायमिंग जे 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत पाहिजे, तर आपला तेवढा टायमिंग आला नव्हता, तर कटलो तुम्ही, एक लक्षात ठेवा, रनिंगमध्ये, ठीक आहे। तर आता टी आर्मी रॅली भरती कधी निघणार आहे, तर पहा विद्यार्थी मिळून टीईची जी भरती आहे महाराष्ट्रामध्ये देवराळी सेंटर नाशिक झालं, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटर झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी बेळगाव कर्नाटक झालं। तर महाराष्ट्राची जी टीईची जी भरती आहे, हे जे विद्यार्थी मिळून ऑगस्ट ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर ह्या 3 महिन्यामध्ये निघणार। एक तर ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये, ह्या 3 महिन्यामध्ये आपल्याला भरती पाहायला भेटणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।